आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे राज्यात विधानसभेच्या निवडणुका वेळेवरतीच होणार असं राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट। देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही सह आयुक्त यांचा महाराष्ट्राचा दौरा निश्चित करण्यात आलाय। येत्या आठवड्यात हे सगळे जण राज्यात येत आहेत आणि राज्यात येऊन प्रत्यक्ष माहिती घेतील, परिस्थितीची पाहणी करतील, निवडणूक व्यवस्थेतील सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत ते बैठका घेतील। राज्यात निवडणुकांचा कालावधी लांबवण्याकरता राष्ट्रपती राजवट लागू शकते ही निव्वळ अफवा आहे असंही सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मिलिंद, खरं तर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज, तर्कवितर्क सगळे लावले जात आहेत। पण अत्यंत महत्वाची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे की राज्याचे नाही तर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या दोन्ही सहकाऱ्यांसह, दोन्ही सहआयुक्तांसह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे। येत्या आठवड्यामध्ये ते विशेष पाहणी करणार आहे। आणखीन त्याचसोबत राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्त अधिकारी आणखीन या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा घेणार आहे। हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला तो। हा दौरा ज्यावेळेस निश्चित होतो याचाच अर्थ असा की निवडणुका घेण्याचा निर्णय झालेला आहे। आणखीन त्याच्या अंतिम तयारीची अंतिम पाहणी करण्यासाठी म्हणून हा दौरा निश्चित केला जातो। याचाच अर्थ या अनेक ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सगळ्या समोर आहेत की राष्ट्रपती राजवट लागणार किंवा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार, या सगळ्याचा अफवा आपल्याला असं निश्चित म्हणता येईल। वेगवेगळ्या प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न किंवा यावरनं विद्यमान सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सुद्धा अनेक वेगळ्या पातळीवर वेगवेगळे राजकीय पक्ष करताना दिसत आहेत। या नक्कीच त्यांच्या अफवा असू शकतात किंवा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार असू शकतो। अर्थातच राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्यात, पण सगळ्यात महत्वाचं की जी माहिती आपल्याला समजते त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका या वेळेत होणार। आणखीन त्याचा कार्यक्रम जो आहे तो निश्चित ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान निवडणूक आयोगाकडनं विशेष निर्धारित वेळापत्रकानुसारच प्रकाशित केला जाणार। राज्याचे नाही तर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या दोन्ही सहकाऱ्यांसमवेत पुढच्या आठवड्यात मुंबईत येऊन महाराष्ट्रात परिस्थितीची पाहणी करणार आहे। आणखीन अनेक महत्त्वाच्या बैठका घेणार आहे। यातनच हे चित्र स्पष्ट होत आहे। ठीक आहे प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।